नमस्कार सर्वांना. आता बघा मकर संक्रांत झालेली आहे आणि तिथपासून सप्तमीपर्यंत हळदी कुंकू चालू असतं. तर ती रथसप्तमी कधी आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे, त्याची पूजाविधी काय आहे, आपल्याला कशा प्रकारे रथसप्तमी ही साजरी करायची असते तेच या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असं म्हणतात. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात. त्यावर एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात. सूर्याला तांबडे गंध, तांबडी फुलं अर्पित करतात. नैवेद्यात खीर किंवा फक्त दूधसुद्धा दाखवतात. त्यानंतर अंगणात गौऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळत ठेवतात. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असं मानले जाते. भारताच्या विविध प्रांतामध्ये पण रथसप्तमी साजरी केली जाते. दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा होतो. संस्कृतीच्या दृष्टीने ह्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची उपासना, पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे. तर आपण बघूया की रथसप्तमीचे महत्त्व काय आहे. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात. अशा ह्या सूर्याला देव मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याचा संदर्भ ह्या रथसप्तमीला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकांजवळ शिवलोक या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य सूर्यदेवामध्ये आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दक्षिणेकडून मार्गक्रमण करणे होय. तर रथसप्तमी हा सण हळूहळू वाढत्या तापमानाला दर्शवत असतो. म्हणजे आता इथून पुढे उन्हाळा चालू होणार आहे त्याचं ते आपल्याला सांगत असतं. जसं आपण म्हणतो की संक्रांत झाली, तिळ दिवस वाढत असतो, त्याचप्रकारे हळूहळू तापमानही आपल्याला वाढताना दिसून येतं. त्यानंतर सूर्यदेवता सतत ह्या रथात विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. तर रथसप्तमीचा पूजाविधी काय आहे ते आपण बघूया. रथसप्तमीला अरुणोदयकाळी स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्याला तांबडी फुलं किंवा लाल फुलं जर तुमच्याकडे असेल तर ती वाहिली तरीसुद्धा चालेल. सूर्याला प्रार्थना करून आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र किंवा सूर्य अष्टकम किंवा सूर्यकवचम यांपैकी एखादं स्तोत्र आपल्याला भक्तिभावाने म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे. या दिवशी आपल्याला सूर्यदेवाला खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवाच्या रथाला असणारे 7 अश्व, सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात.
या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांची रास मांडून त्यांची तुम्ही पूजाही करू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जशी आधीपासून पूजा मांडत आहात तशी मांडली तरी सुद्धा चालेल, किंवा फक्त रथामध्ये बसलेला सूर्यदेव काढला, त्याचं चित्र काढून, किंवा तुम्ही रांगोळीने काढू शकता, किंवा एखाद्या कागदावर सुद्धा तुम्ही ते काढून त्याची तुम्ही अक्षदा, हळद, कुंकू, लाल फूल वाहून तुम्ही त्याची पूजाही करू शकता आणि खीरपुरीचा नैवेद्य दाखवू शकता. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही पूजा ही सूर्यभगवानांची करू शकतात. त्यानंतर अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर त्या बोळक्यामध्ये जे दूध उरेल ते तुम्ही सर्वांनी प्रसाद म्हणून घेऊ शकतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की रथसप्तमीची कथा काय आहे, थोडक्यात सांगते. तर श्रीकृष्णाचा मुलगा शामब याला स्वतःचा खूप अभिमान होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागिष्ट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाचा मुलास माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शामब त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यानंतर दुर्वासांना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. आणि तसेच घडले. अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण काहीच फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करावयास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून शामब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. तर अशी ही छोटीशी कहाणी आहे. त्यामुळे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यभगवानांची जेवढी जास्त होईल तेवढी जास्त उपासना करायची आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून, तर रथसप्तमी ही 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. या दिवशी शुक्रवार आहे आणि सूर्योदय हा सकाळी 7:08 होणार आहे. तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण नेहमी अर्घ्य देतो त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा, कुंकू, रक्तचंदन असेल तर ते टाका, एखादं फूल, लाल फूल टाका. असं पाण्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून आपल्याला सूर्यदेवाला ह्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र किंवा जे कोणतं तुमच्याकडून स्तोत्र, सूर्यासंबंधित जे स्तोत्र तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही त्याचं पठण करत असाल, पठण करता येत नसेल तर तुम्ही त्याचं श्रवणही करू शकता. तुम्ही यूट्यूबला सुद्धा ते लावू शकता आणि ते ऐकू शकतात. सूर्य भगवान असे एकमेव देव आहे की जे आपल्याला रोज दिसतात आणि ते साक्षात आपल्याला रोज दर्शन देत असतात, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आपण म्हणतच असतो बघा, जे आपल्या जवळ असतं त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं आणि जे आपल्या जवळ नसतं ते आपल्याला हवं असतं. तर बघा, बाकीचे देव आपल्याला रोज दर्शन देत नाही किंवा आपल्याला ते दिसत नाही, पण सूर्यदेव असे एकमेव देव आहे की ते रोज आपल्याला दिसतात, ते रोज आपल्याला दर्शन देतात, पण आपण त्याचं दर्शनच घेत नाही किंवा ते विसरून जातो आपण घ्यायला. तर त्याच्यामुळे आपल्याला सूर्यदेवाची ह्या दिवशी तरी किमान उपासना ही आवर्जून करायची आहे. नक्की करा. तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल ते नक्कीच सुटण्यास तुम्हाला मदत होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला किंवा आजची माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.